आतापर्यंत आदराने घेतली जात आहेत, कारण चांगला खेळ हे 40+ खेळाडू करताना पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे जरूर. धावा मिळतील 4. त्या 4 धाव्यांच्या मदतीने संघाचं खातं खोललं जाते. सुशील बुरेला आपण पाहतोय, अँड फ्रॉम सांगलीचा सितारा, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं जाईल आजच्या दिवसामध्ये. आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडू म्हणून जोडीला काम पाहिला प्रतीक पाटीलला. प्रतीक पाटीलही जरूर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर सुशील बुरे ही जोडी आयकॉन खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये सलामीला दाखल झाली आहे. विकास ओव्हर द विकेट. आई पटकायची मात्र जरूर चांगला आहे. कोलो टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न, दिशा दिली जाते. 1 धाव. ते मात्र लाईट लावायची. शरद खाडे, आपल्याला विनंती असेल आपण लाईट चालू करायचे. शरद खाडे, आपल्याला विनंती करतोय की आपण लाईट चालू करा. प्रतीक पाटील आयकॉन खेळाडू टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेला. चेंडू आला आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावा मिळतील 4. दोन्ही आयकॉन खेळाडूंची सुरुवात दर्जेदार झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल या 4च्या मदतीने 9 या धावसंख्येवर. प्रतीक पाटील, सुशील बुरेचा आपण खेळ पाहतोय. दर्जेदार कामगिरी इथे मात्र जरूर हे दोन्ही आयकॉन खेळाडू. सुशील जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर प्रतीकच्या बॅटमधून फटका चांगला आलाय. धावा मिळेल 4. धावसंख्या 9 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार कामगिरी इथे मात्र जरूर करायचे. विधान स्पोर्ट्स, बापू प्रेमी, गौरी स्पोर्ट्स कनेरीवाडीचा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय, कमावला. आणि प्रथम फलंदाजी करत असताना ए स्पोर्ट्स तपोवन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. आणि विके पुजारीने सांगितलं आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आणि ती गोलंदाजी करत असताना इथे मात्र पहिल्या 3 चेंडूंवर 2 चौकार येताना पाहायला मिळाली आहेत. दोन्ही आयकॉन खेळाडूंनी चांगला खेळ या पहिल्या 3 चेंडूंमध्ये केलाय. जसं स्ट्राईकवर आले तसे फटके त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत. विकास यांच्याकडे अनुभव खूप सारा आहे. 40+ खेळाडू, वय वर्ष 44. मैदानच्या आतमध्ये अनुभवाच्या जोरावर खेळताना पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटने रिवर्सचा फटका इथे मात्र जरूर चांगला सजला गेला. चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार येतोय. विकास यांच्यावर आक्रमण, हल्ला बोला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवर. रिवर्सचा फटका इथे मात्र प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आला आणि सरळ आपल्याला हा बॅनरवर जाताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी ते मात्र प्रतीक पाटीलला एक चौकार एका षटकारच्या मदतीने करताना पाहायला मिळतील. हा पुढील चेंडू विकास यांचा. उलटॉस आहे. खराब चेंडूचा करपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. धावा मिळतील 4. चालला सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र झपाट्याने. 19 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. चौकार षटकारांची बोली भाषा एकेरी धाव येताना पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना प्रतीक पाटील आयकॉन खेळाडू का निवडलं गेलं? वेदांत स्पोर्ट्स, बापू प्रेमी, गौरी स्पोर्ट्स कनेरेवाडी संघाकडून हे पाहायला मिळत आहे. दर्जेदार कामगिरी या डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाची. अखेरचा चेंडू रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न पायावर आदळलाय.
क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव लेग बायचा सिग्नल विश्वनाथ जिलिंगायत यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर आकाश खेडकर सर ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला ओव्हरचा खेळ थांबलाय. धावसंख्या 20. ऐकूया समुद्र संगीत. विकी पुजारी ISPL चा खेळाडू या वर्षीच्या ISPL मध्ये येताना पाहायला मिळाला. कोल्हापूरचा सितारा मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला म्हटलं जातं तो विकी पुजारी आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या स्क्रीनवर आपला दमकम या स्पर्धेमध्ये जरूर दाखवेल. गोलंदाजीच्या माध्यमातून फॉर द विकेट. फटका चांगला आहे. प्रतीक पाटील सांगतोय ISPL खेळून आलायस, या मैदानावर तुझं स्वागत असंच होईल. मोठ्या स्पर्धा खेळला म्हणजे मोठा खेळाडू होता येत नाही. आम्ही काही कमी चेले नाही आता. धावा मिळतील 6. षटकार येतोय. विकी पुजारीचं स्वागत इथे मात्र चांगलं झालंय. ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीनवर पूर्णपणे ऑफस्टिकच्या बाहेर येत असताना बिरकावून दिला गेलाय. डाव्या त्याच्या फलंदाजासाठी फाईन लेगचं क्षेत्र निवडलं आणि सीमारेषेच्या बाहेर 6 धावा वसूल झाल्यात. यष्टांच्या मागे आयकॉन खेळाडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर कुंभारला आपण पाहतोय जो साताऱ्याचा खेळाडू म्हणून ज्याकडे पाहिलं जाईल. अगदी यष्टांना बिलगून उभा राहिलाय. आता प्रतीक पाटीलचे पाय चालतील का हे पाहायचंय. हालचाली होतील का हे पाहावं लागेल. आई पटकाई तितक्याच तत्परतेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करेल. चेंडूपर्यंत पोहोचेल का. चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. धावा मिळतील 4. बॅक टू बॅक 2 मोठे फटके येत असताना धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते आहे. लगातारची फटकेबाजी इथे मात्र प्रतीक पाटीलची होती. विकी पुजारीला इथे सोडलं जात नाहीये. चांगली कामगिरी इथे मात्र प्रतीक पाटील करतोय. पहिल्या चेंडूवर अगदी षटकार आला. दुसऱ्या चेंडूवर लो पुलटॉस बनवलं गेलं आणि चेंडूला पाठवून दिलं गेलंय सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी. पहिल्या 2 चेंडूंवर महागडा ठरलाय. विकी पुजारी फिरकीचा जादूगार आपलं अस्त्र कशा प्रकारे बाहेर काढेल. आई लो पुलटॉस त्याच पद्धतीचा चेंडू इथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. 1 धाव इथे पूर्ण केली जाती आहे. सेन्सेबल क्रिकेट इथे मात्र दोन्ही फलंदाजांकडून खेळलं जाते कारण माहिती आहे धावसंख्या चांगली आहे. जवळजवळ 1.5 षटकाचा खेळ पूर्ण झाला म्हणजे 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आणि आपण 30+ आहोत. 31 धावा बनवल्या गेल्यात. घाई करण्याची इथे गरज नाही आहे. एकेर द्वैर लाभेला तितकंच महत्त्व देण्याचं काम इथे दोन्ही फलंदाजांनी केलंय. प्रतीक पाटील वैयक्तिकरित्या 25 धाब्यांवर खेळतोय. सुशीलला आपण पाहतोय. सुशील 5 धाबांवर खेळतोय. सुशीलची बॅट आहे तितकीच बोलतीये. फॉर द विकेट. फटका इथे मात्र फसलाय. जरूर पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. जेल पूर्ण झालाय. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू सुशील माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळेल. विकी पुजारीला यश मिळत आहे. ए स्पोर्ट तपोवन संघाला हे यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिली विकेट 31 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता. बॅट हातामध्ये फिरली आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षकांना अगदी जागेवर उभं राहून जेल पूर्ण केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. नंदकिशोर उल्पे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ इथे मात्र
सुशीलला करायचा होता थोडीशी निराशा, परंतु एका बाजूनं तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक पाटीलचा. सध्या तरी नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु नंदू म्हणजेच नंदकिशोर आपल्याला पाहायला मिळतील. नंदकिशोर यांची बॅट कशा प्रकारे बोलेल, किती धावा जोडल्या जातील हे पाहायचंय. इथून कमबॅक असेल का ए स्पोर्ट्स तपोवन संघाचं. आई पटकायचे मात्र जरूर चांगला आहे. विकास यांच्या डोक्यावरून चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील चेंडूचा. थोडंसं फंबल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण झाली होती. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण झाल्यात. हलकीशी मिसफिल्ड आणि हलकीशी मिसफिल्ड असताना 3 धावा आल्यात. या 3 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या 34 आपल्याला पाहायला माहिती आहे. 34 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 1 विकेट जरूर सुशील यांची मिळाली, परंतु कमबॅक इथे करायचं ए स्पोर्ट्स तपोवन संघाला. कारण हे तेवढंच मोठं आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण गोलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजी स्वीकारत असताना थोडीशी मागणी गोलंदाजी आपल्याला प्रत्येक दोन्ही गोलंदाजांकडे पाहायला मिळाली आहे. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विकी पुजारीने. फिरकीचा जादूगार थोडासा अपयशी ठरलाय. षटकार आला, चौकार आला, एकेरी धाव, नंतर विकेट, परत 13 धावा येताना पाहायला मिळाल्या. अखेरचा चेंडू, या षटकाची सांगता करणारा चेंडू कशा प्रकारे इथे हाताळला जातोय याकडे लक्ष असेल. परंतु ऑन स्ट्राईक सध्या तरी घातक ठरतोय प्रतीक पाटील. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर चांगला राहिला. चेंडू चाललाय निर्धाव. धावसंख्या स्थिरावती आहे. धावसंख्या 2 ओव्हरच्या खेळानंतर 17.00च्या मदतीनं 34 ऐकूया सुमुदर संगीत. डीजे ऑपरेटर विनंती असेल आपण संपर्क साधायचा. डीजे ऑपरेटर आपणाला विनंती असेल आपण जिथे कुठे असाल आपण लगेचच माईक पाशी संपर्क साधायचा. मयूर कुंभारला आपण पाहतोय. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं जाईल मयूर कुंभारकडे. मयूर कुंभार मॅन फ्रॉम सातारा, साताऱ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर जबाबदारी असेल गोलंदाजी करण्याची. जबाबदारी कशा प्रकारे पार पाडेल. परंतु ऑन स्ट्राईक नंदकिशोर उल्पे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तितका सजत नाही आहे. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 1 धाव एका धाबेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 वर. ओव्हर क्रमांक 3, 35 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी प्रतीक पाटील. चांगली कामगिरी करत असताना मयूरचा खेळ ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. कसा खेळ केला जाईल. प्रतीक पाटील विस्फोटक झालाय, मात्र चांगले पडके पहिल्या चेंडूपासून त्याच्या बॅटवर येत आहेत. फटकेबाजी जरूर चांगली आहे. ताब्याचा विस्फोटक फलंदाज. इथून मात्र सामना कसा पुढे नेतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बळालाय. ते थोडंसं फिरवलं गेलंय. पाहिलं होतं गती कमी केली गेली. फिंगर रोल होते या चेंडूवर आणि टप्पा बाहेरच्या दिशेला जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या 35 वर स्थिरावती आहे. मयूर कुंभार आयकॉन खेळाडू म्हणून का निवडले गेलं या पहिल्या 2 चेंडूंवर तरी सांगतोय. अभिजित शिंगाडे साहेब यांचं इथे आगमन होते. सर स्वागत सर आपलं या स्पर्धेमध्ये. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्यमंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चांगला फटका जरूर आहे. कबरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. 2 धावा पूर्ण केले गेले.
धावसंख्या 37 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 37 धावा. दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करत असताना इथे मात्र विकेट गेल्यानंतर धावा थोड्याशा कमी आल्या आहेत. भागीदारीला महत्व देणं गरजेचं असलेला प्रतीक पाटील मोठा फटका इथे मात्र जरूर आहे. स्वीट चीटा इथे मात्र स्वीट ठरलाय आणि धावा मिळाल्यात 6. षटकारी येत असताना प्रतीक पाटीलनं प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडताना पाहायला मिळालाय. पहिलं षटक विकास यांचं मागणं ठरलं. तदनंतर विकी पुजारीचं स्वागत इथे मात्र षटकारानं केलं आणि तदनंतर मयूरलाही सांगतोय तूही माझ्या हातून सुटणार नाहीयेस. तूही बाहेरून जिल्ह्यातून आलायस परंतु आम्ही कोल्हापुरी तडका कसा देतो हे दाखवून दिलाय. इथे धावसंख्येत 6 ने भर पडली आणि या 6 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 43 वर. फॉर द विकेट हलक्याने खेळण्याचे प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. कॉटन बोल्टची संधी होती. मध्ये जेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. पैकी थोडीशी उशिरा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चुकीची पूर्णपणे पाहायला मिळाली आहे. बॅकअपला काय झालंय बॅकअपला चूक होतीये. बहुतेक विकास आपल्याला पाहायला मिळाले आहेत. विकास चुका करताना पाहायला मिळत आहेत. जरूर ऍक्शन रिप्ले येईल आपल्या स्क्रीनवर. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. उलटा चेंडू इथे मात्र थोडंसं फिंगर रोल आणि तदनंतर जेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. चित्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले. पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश, दुसऱ्या प्रयत्नामध्ये पैकी थोडीशी मागे राहिली आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. बॅकअपला विकास इथे मात्र पूर्ण चुकल्यात. यामध्ये या चुकीला आमच्या रत्नागिरीमध्ये कोकण रेल्वेचा बोगदा म्हटलं जातं. ते स्पष्टीकरण मी देणार नाहीये. हा चेंडू चांगला आहे. कमबॅक केले जात आहे. कमबॅक आहे. मयूर कुंभार इथे मात्र दाखवत असताना आपली ताकद. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 46 आपल्याला पाहायला मिळेल. 1 विकेट 46 धावा. ऐकूया सुमधुर संगीता डीजे मास्टर. थँक्यू. धनाजी आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील. जरूर मैदानाच्या आतमध्ये पाणी जाते परंतु प्रतीक पाटीलची चर्चा त्या मैदानावर होत असताना क्रीडा रसिकांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण 12 चेंडू आणि 36 धावा त्यानं कुठल्या आहेत. चांगली पटकेबाजी पाहिले गेले तर आपल्या सलामीचा जोडीदार माघारी परतला असतात परंतु मैदानाच्या आतमध्ये नंदू आपल्याला पाहायला मिळाले म्हणजेच नंदकिशोर पाहायला मिळाले. त्या आमचे सर्व मान्यवर अगदी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे संयोजक आणि मुख्य आयोजक संभाजी नाळे सर आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतील अनेक मान्यवर. त्यामध्ये जलसिंग पाटील सर, जीवन शिंदे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवर आणि त्याचबरोबर सुनील शेलार आपल्याला पाहायला मिळतील आपल्या स्क्रीनवर. जरूर या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये जरूर केलं जाते. प्रतीक पाटील चर्चा करण्यास भाग पाडले जाते आजच्या दिवसामध्ये. अगदी पाहिलं गेलं तर संतोषने पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला. आयकॉन या खेळाडूनं चांगला खेळ दाखवत असताना 36 धाबा कुठल्या आहेत. 43 धाबा संघाच्या होताना पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धनाजीला आपण पाहतोय. डीजे या नावानं खेळाडू प्रसिद्ध आहे. डीजेला आपण पाहतोय. ए स्पोर्ट्स तपोवन संघाकडून गोलंदाजीसाठी दिवसचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. पैकी येते. पैकी चांगली आहे. एका धाब्यावर इथे मात्र समाधान मानत असताना
धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 47. 47 धावा. अजून पाहिलं गेलं तर इथून जबरजबर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या 4 षटकांच्या खेळामध्ये अजून किती धावा जोडल्या जातील हे तितकंच महत्वाचं असेल. 60 षटकांचे सामने आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून. कालच्या दिवसामध्ये पण आपण 7 षटकांचे सामने आपण पाहिले आणि आजचे हे सामने 60 षटकांचे पाहायला मिळत आहेत. नंदू उल्पे आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजेच नंदकिशोर ऑन स्ट्राईक आहेत. नंदकिशोर यांचे बॅट बोलणं गरजेचं असेल. परंतु धनाजी चला स्पीडअप घ्या. पंच पॅनल आपल्याला विनंती असेल. धावसंख्या 47. एक गडी बाद. वर्गीय DC नरके डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा थरार अनुभवत असताना हा चेंडू चांगला आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल डीजेची. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येला लगाम दिला गेलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 30+ धाबा आल्या जरूर, परंतु तदनंतर जशी विकेट सुशीलची गमावली गेली तशी धावसंख्या कमी येताना पाहायला मिळाली आहे. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक जास्तीत जास्त राहणं गरजेचं असेल. नंदकिशोर फटका चांगलाय. फटका सजलाय जरूर. चाललाय क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगचं हे क्षेत्र निवडत असताना 6 धावा वसूल केले. आता 6 धावा वसूल करत असताना आपण धावसंख्येत भर पाडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 53 धावा. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू करतायत. थोडासा दबाव नंदकिशोर यांच्यावर जरूर होता. तो दबाव इथे मात्र थोडासा कमी केलाय. प्रतीक पाटील याच्यावर नजरा जरूर आहेत, परंतु त्या जोडीला नंदकिशोर यांच्यावर तेवढीच जबाबदारी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. लॉंगनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचलाय. फेकी केली जाते. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या 54 धाबा. 4 चेंडूंमध्ये 8 धाबा खर्च करत असताना आपण पाहिलं एक षटकार आलाय. एक षटकार एकेरी धाबा. दुहेरी धाबेलाही महत्व दिलंय. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक असेल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. गोलंदाजालाही विचार करावा लागतोय. स्ट्राईक रोटेट होतंय तसं. अशा प्रकारे चेंडू हाताळावा, कशी गोलंदाजी करावी. उलटॉस आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार. टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. प्रतीक पाटील ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार फटकेबाजी. धावसंख्या जाऊन पोहोचेल 60 या अंकावर. खराब चेंडूचा खरपूस समाचार. प्रतीक पाटीलला आता सांगावं लागत नाही आहे. या चेंडू कुठे जायला हवा आणि तो पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल. प्रतीकची वैयक्तिकरित्या पाहिलं गेलं तर धावसंख्येत भर पाडली आहे स्वतःच्या आणि संघाच्या खात्यामध्ये. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. पैकी केली जाते. एकदा पूर्ण केली जाईल. एका धाबेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडली. धावसंख्या 61. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 61 धाबा आपण पाहतोय. प्रतीक पाटीलची खेळी 15 चेंडूंमध्ये 44 धाबा खेळत असताना आणि त्याच जोडीला नंदकिशोर उल्पे 11 धावांवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू सो मच डीसे. गोरंदाईच्या ट्रॅकवरती 5व्या षटकामध्ये सूरज तिवलेला आपण पाहतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते सूरज तिवलेच्या खांद्यावरती. दरम्यान आपण पाहिलं तर 61 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 61 ऑन दी बोर्ड. 61 आकड्यावरती धावसंख्या. एक बॉलचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली. अर्थातच
सूरज तिवलेच्या खांद्यावरती 5वं षटक म्हणजेच काय तर हे षटक असणार आहे टेप बॉलचं. आतापर्यंत 61 धावा, चांगली धावसंख्या उभारल्या. 15 मध्ये 44 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला प्रतीक पाटील. 15 मध्ये 44 धावा. तर दुसऱ्या बाजूला नंदू उल्पे 6 मध्ये 11 धावांची खेळी आले. सूरज तिवले आणखीन एक कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. 61 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. अगदी आपण या मॅच मध्ये विचार केला तर स्टार्ट मिळालाय गौरी स्पोर्ट्स संघाला. यावेळेस देखील अगदी आपण पाहिलं तर 2 धावा इथे धावफलकावरती लगावल्या जातात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या सामन्यासाठी गुणलेखक म्हणून आपण पाहतो अर्थातच समालोचकांच्या पाठीचा कणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं टीके सर अर्थातच ज्ञानेश्वर कांबळे सर हे देखील आपल्याला गुणलेखकांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर पंच म्हणून आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यातील 2 नामवंत पंच अर्थातच अक्षय कुळंबेकर सर आणि त्याचबरोबर विश्वनाथ लिंगायत सर आणि त्यांच्या साथीने चला त्याचबरोबर आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे नामवंत पंच अक्षय कुळंबेकर सर आणि त्याचबरोबर विश्वनाथ लिंगायत सर आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय आकाश खेडकर सर कोल्हापूर जिल्ह्यातील हे पंच. आणि त्याचबरोबर अर्धशतक पूर्ण झालंय प्रतीक पाटीलचं. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेतलं. आणखीन एक अर्धशतक आलंय या कसबा बावड्याच्या सुपरस्टाराच्या पाठमधून. 17 चेंडू आणि 50 धावाची नाबाद केली आणि त्यानंतर हा स्वॅग दाखवलाय प्रतीक पाटीलने. मॅच महत्वाची आहे, एलिमिनेटरचा सामना आहे आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जाताना अपने मेहनत के पसीने से अपनी लकीर लिख दे, तू अपने हाथों से अपने कामयाबी की तकदीर लिख दे. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये प्रतीक पाटीलची पाहायला मिळाली आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळाडू आणि या महत्वाच्या खेळाडूने केले एक महत्वाची खेळी. 17 मध्ये 50 धावा आल्या आहेत. आता प्रतीकच्या बॅटमधून सूरज तिवले पुढचा बॉल घेऊन तयार आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म मध्ये विकेट स्ट्राइकिंग वरती प्रतीक पाटील. 67 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दबाव आता पूर्णपणे ए स्पोर्ट्स तपोवन संघावरती पाहायला मिळतोय कारण दबाव असणार. हा सामना महत्वाचा आहे. अगदी आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये पराभव या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात, मात्र या सामन्यामध्ये विजय क्वालिफाय 2 ची लढत पाहायला मिळणार. खोलवटापाचा बॉल बॅटची कडा घेतले त्यानंतर चाललाय पाठीमागे शॉर्ट टर्नमॅन मधून क्षेत्ररक्षक. सिंगल इथे कंप्लीट झाले आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. 68 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. मैदानाच्या आतपर्यंत अगदी 5वं षटक प्रगतीपथावरती आणि आतापर्यंत 68 धावा. इथे धावांचा पाऊस पडलाय. अर्थातच आपण पाहिलं तर धावा जबरदस्त बनवल्या गेल्या या मॅच मध्ये. कौतुक करावं लागणार आहे प्रतीक पाटील, नंदू उल्पे आणि त्याचबरोबर सुशील बुर्ले. 7 दिला सुशील बुर्लेने. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या चेंडूवरती चौकार सुशीलच्या बॅटमधून देखील आला होता. अडुसष्ट धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्यायचंय, वेग घ्यायचंय, जास्त टाइम काढला जातोय. एस तपवून आपल्याला विनंती आहे. 68 या आकड्यावरती धावसंख्या. 68 ऑन दी बोर्ड. 5वं षटक इथे हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. सूरज तिवले एक चौकार आलाय त्यांच्या विरोधात. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. इथे पत्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 68 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलं गेलाय. या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग, 4थं षटक देखील तशाच प्रकारची फलंदाजी. आता मात्र हे टेप बॉलचं षटक आणि या टेप बॉलच्या षटकामध्ये एक चौकार आल्यानंतर सूरज तिवलेचा कमबॅक इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला खेळाडू आहे, अनुभव देखील आहे. अनुभवाचं भंडार या खेळाडूकडे देखील आहे. पाकफुटला गेले. यावेळेस दिशा दिली जाते आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. लगेचच परतले दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थात 70 या आकड्यावरती 70 ऑन दी बोर्ड. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर डीप स्क्वेअर लेगचा एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय.
त्याचबरोबर काऊ कॉर्नरच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप कव्हर पॉइंटला एक प्रोटेक्शन ठेवलंय. म्हणजेच काय तर एक चांगलं क्षेत्ररक्षण बचावात्मक भूमिका पाहायला मिळाल्या. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने इथे पाहायला मिळालाय. अकुटपाचा बॉल हुक केलाय, फटका इथे खेळलाय. मयूर कुंभार धावतात मात्र तोपर्यंत फील्ड केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, धावा वाचवल्यात मयूर कुंभार, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि इथे त्याचबरोबर 3 धावा धाव फलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यामुळेच हा टाळ्यांचा गजर देखील होत असताना पाहायला मिळतोय. गौरी स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरवाडी संघाकडून दरम्यान षटक क्रमांक 5 ची इथे सांगता झाली आहे. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते 73 या आकड्यावरती. 73 ऑन दी बोर्ड. थँक्यू सो मच डीजे. गुरुदाईच्या ट्रॅक वरती कोल्हापूर जिल्ह्याचा संघर्षमय योद्धा अर्थातच फिरकीचा जादूगर विकी पुजारी गोंदाईच्या ट्रॅक वरती दाखल असताना पाहायला मिळतोय. 6व्या षटकामध्ये विकी पुजारी कोल्हापूर जिल्ह्याचा फिरकीचा जादूगर आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातून येत असताना ISPL ची स्पर्धा ज्या खेळाडूने केली आहे तो खेळाडू आता मात्र आपण पाहतोय 73 या आकड्यावरती. धावसंख्या 73 ऑन दी बोर्ड. 6वं षटक. पहिला बॉल रिव्हर्सचा फटका, स्विचिटचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पकडलाय झेल. संपलाय. नंदू उल्पेचा खेळ. धक्का क्रमांक 2. नंदू उल्पे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कसपा पावड्याचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट अर्थातच कमी उंचीचा मात्र घातक फलंदाज सौरभ महापुरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना पाहायला मिळतोय. सौरभ महापुरे आला आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. उंची कमी आहे मात्र खेळाची उंची या खेळाडूची जास्त सातत्याने पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये देखील प्रभावशाली कामगिरी सौरभ महापुरेने केले. मात्र इथे एक महत्वाची विकेट, नंदू उल्पेची विकेट मिळवून दिल्या विकी पुजारीने. अकुटपाचा बॉल आडवा बॅटने शॉर्ट पुल केलाय. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मयूर कुंभार येत आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. धावफलक करतातच आता जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 74 या आकड्यावरती. 74 ऑन दी बोर्ड. 74 धावा धावफलकावरती. 74 ऑन दी बोर्ड. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. दोन्ही संघांमध्ये आयकॉन खेळाडूचा विचार केला तर एका बाजूला सांगलीचा खेळाडू अर्थातच सुशील बुर्ले आहे तर दुसऱ्या बाजूला साताऱ्याचा खेळाडू अर्थातच मयूर कुंभार आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली आयकॉनची निवड या दोन्ही संघांनी केली आणि त्यामुळेच दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात फाईट करतायत. टाईट सिच्युएशन आहे या मॅच मध्ये. 74 या आकड्यावरती धावसंख्या मात्र रोखले. उलवडपाचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केलाय. प्रोटेक्शन टीप आलं. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. प्रयत्न चाललेत आणि इथे कलेक्शन करावा. चुकी झाली आहे. विकी पुजारी महत्वाचा जेल इथे सोडलाय. महत्वाची कलेक्शन इथे सोडलं जाते. रनआउटची संधी होती मात्र अगदी आपण पाहिलं तर एकच धाव फलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 75 या आकड्यावरती. 75 ऑन दी बोर्ड. 19 मध्ये 52 धावा, अर्धशतक वीर आणि त्याला
संधी दिले, रनआउटची संधी चुकले, स्ट्राईक रोटेट झाले. सौरभ महापुरे स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय. 75 धावा धावफलकावरती, 75 ऑन दी बोर्ड. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. 6वं षटक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत 75 धावा आपण पाहतोय. या 6व्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. कौतुक करावं लागणार आहे विकी पुजारीचं. स्विच रिव्हर्स करण्याचा प्रयत्न चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावा रोखलाय, डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र रोखले 75 या आकड्यावरती. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, टॉवर खाली कोणी उभं राहायचं नाही. टॉवर खाली प्लेयरांना पण सूचना आहे, टॉवर खाली कोणी उभं राहू नका. काल अनावधानाने एक टॉवर वाऱ्याच्या दिशेने पडला होता. प्लीज टॉवरच्या साईडला उभं राहा. 9+4 धावा, अर्थातच 5 धावा इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका, चांगलं टायमिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं सौरभ महापुरेचं. चला, सूचना असणार आहे प्रेक्षकांसाठी, टॉवरच्या खाली कुणी उभं राहायचं नाहीये. प्रेक्षक वर्ग कुणी टॉवरच्या खाली, खेळाडू वर्ग आपण देखील थोडंसं लक्ष द्यायचंय. धावसंख्या 80 आकड्यावरती, 80 ऑन द बोर्ड. 80 धावा धाव फलकावरती. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रतीक पाटील कौतुक करावं लागणार आहे. 19 मध्ये 52 धावाची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस अगदी आपण पाहिलं तर दिशा थोडीशी खराब होती. वाईटच्या स्वरूपात नक्कीच एक एक्स्ट्रा धाव येते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 81 आकड्यावरती 100 गाठली जाणार का? आजच्या दिवसामध्ये देखील 100चा आकडा पार पाडला जाईल का? याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. प्रोजेक्टेड स्कोर नक्कीच आपण पाहिलं तर 101 चा पाहायला मिळतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. डॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. दरम्यान आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाल्या. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. विकी पुजारी चेंडू खराब वाटायला, मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी राहिली आहे. विकी पुजारी कौतुक करावं लागणार आहे. अगदी आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू त्याच्याकडील आपल्याला पाहायला मिळतोय. 81 धावा धावफलकावरती, 81 ऑन दी बोर्ड. एका चेंडूचा काही शिल्लक असणार आहे. विचिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतलाय. यावेळेस देखील आलाय. डॉट बॉल, बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 6 ची ते सांगता झाले. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अर्थातच 81 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा धावफलकावरती. तोपर्यंत वळतोय डीजे टीएस पॉवरच्या एका सुमधुर गाण्याकडे. थँक यू सो मच डीजे. गुरुनाईच्या ट्रॅक वरती 7व्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये मॅन फ्रॉम सातारा अर्थातच मयूर कुंभार साताऱ्याचा हार्दिक पांड्या आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते मयूर कुंभारच्या खांद्यावरती. सातारा जिल्ह्यातील सातत्याने चर्चित असणारं हे नाव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. मयूर कुंभार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. स्काय चषकाची स्पर्धा, तिथे 2 अर्धशतक मयूर कुंभारच्या बॅटमधून आली होती.
फटका इथे फसला. विकेट महत्वाची आहे. प्रतीक पाटील वर एफर्ट्स, कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले आहेत. आज झेल झाला असता तर नक्कीच या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल झाला असता. ऍक्शन रिप्ले येईल, नक्कीच ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड दी ऑफ स्टंप, फटका इथे फसला, मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर कमालीचे एफर्ट्स, कमालीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. मयूर कुंभार अगदी आपण पाहिलं तर साताऱ्याचा हार्दिक पांड्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला केस सातत्याने करत असताना पाहायला मिळालाय. खुल्या गटाची स्पर्धा असेल. ओहो, यष्टा उद्ध्वस्त केलायत. दांडी गोल सक्सेसफुल, फर्निचर डिस्ट्रॉय, महत्वाची विकेट, अर्धशतकवीर अर्थातच प्रतीक पाटील. बॅक टू द पवेलियन, कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या 81 आकड्यावरती फलंदाज क्रमांक 3 इथे बाद झाला आणि आता नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती अर्थातच इंद्रजित बावडेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने अगदी आपण पाहिलं तर संघाला क्वालिफाय करून दिलंय तो खेळाडू आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. तब्बल 81 धाबा धावफलकावरती शेवटचं षटक मयूर कुंभारवरती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी पूर्णपणे खांद्यावरती घेत असताना प्रतीक पाटील सारखी एक महत्वाची विकेट मिळवल्या. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अखेरचं षटक, धावा रोखण्यासाठी विश्वास दाखवलाय आणि या अखेरच्या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मयूर कुंभार करत असताना पाहायला मिळतोय. आडवा बॅट नाही, यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. यस, निश्चितच सिंगल धाव कंप्लीट झाले आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या अर्थातच आता जाऊन पोहोचते. लेग बाईसच्या स्वरूपात ही सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 42 आकड्यावरती 82 आकड्यावरती 82 ऑन दी बोर्ड. 82 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती 82 ऑन दी बोर्ड. 82 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. बागफुडला जात असताना टॅप केला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर प्रोटेक्शन येत आहे. डीप मधून सिंगल इथे कंप्लीट झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये झालंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, प्रयत्नामध्ये यश आलंय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउटची संधी, धोक्याची घंटा. आता काय करताय, पंचांचा इशारा काय येतोय देखील पाहणं गरजेचं आहे. अर्थातच आपण पाहिलं तर 3 धावा सुखरूपरित्या धावफलकावरती पाहायला मिळतात आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 85 आकड्यावरती. शेवटचं षटक जबरदस्त हाताळलंय मयूर कुंभार. कौतुक करावं लागणार आहे. ते आपण पाहिलं तर त्यांच्या बॅटिंगची चर्चा सातत्याने असते, मात्र या स्पर्धेमध्ये डीसी नरके डे नाईट स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या गोलंदाजीची चर्चा राहिली आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. 85 धावा आतापर्यंत धावफलकावरती. साताऱ्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कौतुक करावं लागणार आहे. हा खेळाडू सातत्याने चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूची चर्चा असते. कोल्हापूर विभाग असेल, त्याचबरोबर सातारा, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील या खेळाडूची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू, शेवटचा बॉल शेष आहे. स्ट्राईक इन वरती इंद्रजित बावडेकर.
स्विचचा प्रयत्न, रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फक्त आणि फक्त धाव फलकावरती षटक क्रमांक 7 ची ते सांगता झाली आहे. असद फायटर कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. षटक क्रमांक 7 ची ते सांगता झाली आहे. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचले 86 आकड्यावरती. 87 धावांची गरज आहे. असद फायटर कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. चला यानंतरचं समालोचन आपण ऐकणार आहोत. आवाज अर्थातच प्रथमेश मेस्त्री सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. चला डीजे थँक्यू. चला आरी बेडे समोरून बाजूला व्हायचे.
मुख्य मंचावर इथे आगमन होते जय भवानी फर्निचरचे सर्वे सर्वा संदीप बहादुरे सर, आपलं सरचे स्वागत. आपण या स्पर्धेमध्ये सोफा सेट मॅन ऑफ द सिरीज साठी दिलात आणि त्याचबरोबर सागर जाधव फौजी यांचं इथे आगमन होते. आपलंही सरचे स्वागत सर. या स्पर्धेमध्ये सामना सुरू झाल्याचा सिग्नल पंचांकडून येत असताना विश्वनाथजी लिंगायत आणि त्याचबरोबर आकाश खेडकर हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सुशीला आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर नंदकिशोर आणि देवेंद्र. डीजे मास्टर थोडासा आवाज कमी करायचा आहे. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करायची आहे. देवेंद्र कालच्या दिवसामध्ये 40+ कालच्या दिवसामध्ये 40+ दिला. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी हा खेळाडू. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेला खेळायचा होता. ऑन साईडला चाललाय. एक धाव इथे धावसंख्या स्कोर कार्ड एक भलं मोठं आव्हान आहे. 87 धावांचा पाठलाग. डीजे थोडंसं आवाज कमी करा. धावसंख्या पाहिली गेली तर 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. भलं मोठं आव्हान मोलाचा आणि खारीचा वाटा प्रतीक पाटीलनं ठेवलाय. अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं. तशी कामगिरी या सेकंड इनिंगमध्ये करावी लागेल. कोणता फलंदाज इथे आक्रमक होईल ही तितकंच पाहणं महत्वाचं आहे. वाऱ्याची दिशा पाहिली गेली तर डाव्या त्याच्या फलंदाजासाठी महत्वपूर्ण आहे. नंदकिशोर कॉटन बॉलची संधी जेल झालाय. इथे मात्र विकेट मिळत असताना सुशीलनं इथे विकेट प्राप्त केली आहे. ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये बोलावलं गेलं पहिली ओव्हर त्याच्या हाती सोपवली गेली आहे ते यश मिळवत असताना सलामीचा फलंदाज नंदकिशोरला माघारी परतावलाय. ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय विकी पुजारी आयकॉन खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोल्हापूर जिल्ह्याचा ISPL मध्ये प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अडचणीत सापडलाय परंतु अडचणींवर मात करेल तो विजयी होईल आणि एलिमेंटरच्या सामन्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. म्हणजेच एलिमेंटर 1 मध्ये जो संघ पराजयी झालाय त्याबरोबर खेळताना पाहायला मिळेल. कोणता संघ विजयी होणार हे तितकंच महत्वाचं असेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जो करेल तो विजयी होईल. ए स्पोर्ट्स तपोवन संघ आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर जरूर धाव आली. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली आहे. तिसरा चेंडू सुशीलचा आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. लाजवाब फटका पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकारी येत असताना विकी पुजारीच्या बॅट मधून आल्या आल्या स्वागत झालंय सुशीलचं. आयकॉन टू आयकॉन असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला अगदी भरपूर बाउन्स पाहायला मिळाला आणि तदनंतर पॉइंटच्या डोक्यावरून फिरकावून दिला गेलाय. वाऱ्याचा वापर इथे मात्र करत असताना आपण पाहिलंय. सुशीलला आपण पाहतोय सांगली एक्सप्रेस म्हणून याकडे पाहिलं जातं. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अपील केलं जाते. पंचांवर याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसेल. अगदी कांद्याच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. पाऊस प्राप्त होता. आपण पूलचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला निर्धाव. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न इथं दोन्ही फलंदाजांना करायचा आहे. देवेंद्र हॅलो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा
36 चेंडू आणि 80 धावांची गरज आहे. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर आपण 7 धावा पाहतोय. 7 धावा, 1 विकेट पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रणजिता नामक गोलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी अजूनही 80 धावांची गरज आहे. या 80 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याकडे लक्ष असेल. 36 चेंडू आणि 80 धावांची गरज असताना 1 विकेट जरूर गमावली गेली आहे. विकी पुजारी कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर देवेंद्र 40+ खेळाडू कालच्या दिवसापर्यंत मॅन ऑफ द सिरीजचा किताब नावावर घेतलाय. परंतु आजच्या रात्री चांगली फलंदाजी होईल का हे तितकंच गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर रणजितला आपण पाहतोय. नावामध्ये जीत आहे. ती जीत इथे मात्र संघाला दिली जाईल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे सजत नाहीये. चेंडू चाललाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू निर्धाव जातोय. षटकाची सुरुवात दर्जेदार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 80 धावा, 35 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. अंतर वारंवार वाढत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार इथे मात्र पसतोय. अपील केले जाते पंचांकडे. इथे मात्र धावबाची संधी असेल. इथे मात्र धावबाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2. ए स्पोर्ट्स तपोवन संघाची सुरुवात इथे मात्र खराब झाली आहे. फलंदाजा सलामीचा दुसरा इथे बाद होत असताना विकी पुजारीला ऑन स्ट्राईक जायचं होतं. मात्र आपली विकेट बहाल केली गेली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला, त्यानंतर यष्टिरक्षकानं आपलं काम पूर्ण केले. पैकी नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर पाहिलं गेलं तर गोलंदाज चुकला थोडासा, परंतु पुन्हा एकदा इथे बाद केलंय. गजानन गुरव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. त्यांच्याकडे दमकम आहे. चांगलीच फटकेबाजी त्यांच्याकडून होते. इथे डायरेक्ट हिट झाले का हे पाहायचंय, परंतु हात लागलाय. जरूर चांगली कामगिरी चांगलीपैकी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार खेळ आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी दाखवलाय. इथे विश्वास दाखवला रणजितवर. यंगस्टार आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित 32 चेंडू आणि 79 धावांची गरज असेल. चांगली कामगिरी गजानन गुरव यांना करावी लागेल. गजानन गुरव फटका चांगला जरूर आहे. इथे मात्र अडथळा निर्माण झालाय. चेंडू चाललाय. आयकॉन खेळाडू इथे मात्र बॅकअपला जरूर असेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्या संघासाठी. धावसंख्येत 2 ने भर पडली आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जात असताना गजानन गुरव यांचा जर विचार केला गेला KKPR प्रीमियर लीग इस्पुर्लीमध्ये जी पार पडली तिथे चांगला खेळ या खेळाडूनं करून दाखवला. आई खेळाडू एक जुना जाणता खेळाडू म्हणून कोल्हापूर परिसरामध्ये वारंवार चर्चेत असतो. आणि ती चर्चा इथे मात्र आज करतील का एक क्रीडा रसिका? रिव्हर्सचा फटका खेळायचा. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दंडित केलं गेल्या. दंडित करत असताना रणजित पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज होईल.
उजव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू गजानन गुरव थोडंसं इथे मात्र दाद मागतायत, परंतु आकाश केडकर यांच्यावर दबाव नसेल. चेंडू चाललाय निर्धाव, धावसंख्या 11 वर स्थिरावती आहे. 2 ओव्हरचा के पूर्ण झालाय. 11 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 चेंडू आणि 76 धाबांची गरज आहे. सामना थोडासा लांब चाललाय, परंतु चौकार षटकारांची बोली भाषा इथे केली गेली तर इथे मात्र हा सामना एस स्पोर्ट्स तपोवन संघ जिंकू शकतोय. परंतु जर तरला महत्व नाही आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये, या मैदानावर तुम्हाला कष्ट आणि संघर्ष चिकाटी दाखवावी लागेल. संघर्ष, कष्ट आणि चिकाटी या 3 गोष्टी कोण दाखवणार, मेहनत कोण करणार याकडे लक्ष आहे. 11 धाबा, 2 विकेट, 2 ओव्हरचा के पूर्ण झालाय. 30 चेंडू आणि 76 धाबांची गरज. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना अमोल आपल्याला पाहायला मिळतील. अमोल यांचा दबदबा कसा राहतोय, चांगली गोलंदाजी होईल का? पहिल्या 2 गोलंदाजांनी आपला दबदबा या सामन्यामध्ये निर्माण केलाय. विकी पुजारी ऑन स्ट्राईक आहे. 4 चेंडूंमध्ये 6 धावा बॅटमधून आल्यात. त्याचबरोबर गजानन गुरव वैयक्तिकरित्या 2 धावांवर खेळताना पाहायला मिळतील. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन क्षेत्ररक्षक जरूर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. गजानन गुरव थोडस नकार देत होते, परंतु विकी पुजारीने ही रिस्क घेतली आहे. विकी पुजारी ऐकून खेळाडू म्हणून पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार खेळ विकी पुजारींच्या बॅटमधून आवश्यक आहे. अमोल यांचं कमबॅक सामन्यामध्ये अजून पकड निर्माण करेल का? फॉर द विकेट. चांगला फटका जरूर सजवला गेलाय. सीमारेषेच्या बाहेर जातोय काय पाहायचंय. यस, सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. अगदी जात होता सीमारेषेच्या बाहेर, परंतु आतमध्ये अडवला गेला आणि 2 धावाही पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 वर. 15 धाबा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी पहिल्या 2 चेंडूंवर विकी पुजारी तरी करताना पाहायला मिळतोय. त्याला 7 कोण देणार इतकंच महत्वाचं असेल. गजानन गुरव एका बाजूने जरूर साथ देण्याचं काम करतील, परंतु हा सामना कुठपर्यंत पुढे नेला जाईल. 87 धाबांची मजल मारायची विजयासाठी. रिवर्सचा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्यासाठी तिथे लावला गेलाय. इथे झेल निसटलाय. धावा मिळतील 4. या 4 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 वर. आता मात्र धावगती पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय. अंतिम क्षणी ते मात्र जेल टिपण्याचा प्रयत्न. जसा जेल निसटला तसं सांगतोय की हवेच्या प्रवाहाबरोबर चेंडू इकडे तिकडे फिरत आलाय. धावसंख्या 19 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. मागील 3 चेंडूंचा विचार केला 8 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता अमोल यांच्यावर आक्रमण पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्वीपचा फटका इथे खेळायचा होता. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बॅटबॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू चाललाय निर्धाव. धावसंख्या स्थिरावती आहे 19 धाबा. ही धावसंख्या पुरेशी नाही आहे, कारण ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. रिवर्सचा फटका आई चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकी पुजारी इथे दमकम दाखवतोय आणि मी मोठा खेळाडू का आहे हे इथे सांगत असताना मागील 5 चेंडूंवर तरी धावा खर्च केल्यात आपल्या संघासाठी 12. अमोलने ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर येईल. रिवर्सचा फटका इथे मात्र पॉइंटच्या थोडासा बाजूने गेला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता, परंतु कोणतीच संधी नाहीये. चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. धावा मिळाल्या 4. धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळतीये. 87 धावांचा पाठलाग.
आई पटका इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढण्याचं काम जरूर केले गेले. धावसंख्येत 1 भर पडेल. चांगली शक्कल लढवली आहे विकी पुजारीनं. अंतिम चेंडू पाहिला, 1 धाव पूर्ण केली गेली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर येण्याचा संधी मिळवली आहे. धावसंख्या 3 ओव्हरच्या खेळानंतर 24 पाहतोय. 24 चेंडूंमध्ये इथे 63 धाबांची गरज आहे. ऐकूया सुंदर संगीत इजे मास्टर. डीजे थँक्यू. रणजितला आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आणि सांघिक 4थ्या षटकाची जबाबदारी इथे दिली जाते. रणजितचा बोलबाला दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलाय आणि आता 4थ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर दिली गेली आहे. 4थं षटक त्याच्या हाती सोपावलं जात आहे, परंतु 63 धाबांची गरज इथून मात्र असेल. 63 धाबा सहज सोप्या नसतील. संघर्ष इथे मात्र करताना पाहायला मिळतोय. एका बाजूने खिंड लढवत असताना विकी पुजारी आपल्याला पाहायला मिळेल. विकी पुजारीच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाल्या जरूर, परंतु या षटकामध्ये कशी फलंदाजी केली जाईल. रणजित फटका मोठा जरूर आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय, चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांदरम्यान जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी इथे मात्र भेदून चेंडू सीमारेषेबाहेर गेलाय. धावा मिळाले 4. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 वर. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवर पाहतोय. चप्पल अगोदरच झाले, तदनंतर मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून हवेमध्ये खूप काळ राहिला आणि तदनंतर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावली 28 धाबा. स्वागत इथे मात्र करीत असताना आपण पाहिलंय विकी पुजारीला. विकी पुजारी सांगतोय मैदानाच्या आतमध्ये मी इथे उभा आहे, तोपर्यंत या सामन्याचा निकाल नाही आहे. आई पटका इथे मात्र जरूर चांगला आहे. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. चेंडू पुन्हा एकदा फरार झालाय. बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचेल. आता मात्र रणजित कशा प्रकारची गोलंदाजी करेल जोडीला जातोय. मात्र आयकॉन खेळाडू इथे मात्र चर्चा करेल. चर्चा केल्यानंतर इथे मात्र गोलंदाजी कशी केली जाईल रणजित याच्याकडून हे पाहायचंय. सुशीलला आपण पाहतोय चर्चा करताना. सुशीलची चर्चा इथे मात्र महत्वपूर्ण असेल का. रणजित कशा प्रकारे कमबॅक करतोय याकडे नजरा सर्वांच्या लागून आहेत. ईडीसी लाईव्हच्या माध्यमातून जे जे क्रीडा रसिक आमच्या बरोबर जोडले जात आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. कान मंत्र जरूर दिला गेलाय. गती होती, बाउन्सही प्राप्त झालाय, म्हणजे इथे हात तोडण्याची संधी नव्हती. धावसंख्या स्थिरावली आहे. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगला कमबॅक इथे होत असताना गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. बत्तीस धाबा. बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट विकेटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल एका धाब्याच्या मदतीने. धावसंख्या 33. 20 चेंडू आणि 54 धाबांची गरज. सामना खूप लांबत चाललाय समीकरण. इथून मात्र विजयाच्या शोधात असताना एस्पोर्ट्स तपोवन संघ थोडासा संघर्ष करावा आणखी लागेल. कष्ट जास्त घ्यावे लागतील. कष्ट विकी पुजारी घेताना पाहायला मिळतोय, परंतु गजानन गुरव यांच्या बॅटमधून मोठे फटके येतील का ही त्यांना पाहावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येताना पाहायला मिळतोय. जेल रिसेटलाय.
एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होत असताना धावसंख्येत भर. धावसंख्या 35. लॉस ऑफ 2 विकेट. 35 धावा. 35 धावा, 2 गडी बाद. 19 चेंडू आणि 52 धावांची गरज. 19 चेंडू आणि 52 धावा. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल या षटकामध्ये. अखेरचा चेंडू इथून मात्र दाखल केला जाईल. ओव्हर क्रमांक 4 मधील हा अखेरचा चेंडू. यावर किती धावा येतील? गजानन गुराव ऑन स्ट्राईक. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र धाव येत नाहीये. चेंडू चाललाय निर्धाव. धावसंख्या स्थिरावतीये. धावसंख्या पाहिली गेली तर स्थिरावली आहे. 35 या अंकावर. येणारे 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. मायक्रोफोनवर बदल होईल. जोडले जातील आर्य बेडे सर. थँक्यू डीजे. दरम्यान षटक क्रमांक 4च्या अखेरीस धावसंख्या 35 या आकड्यावरती. आता मात्र टीप बॉलचं षटक असणाऱ्या 5वं षटक टीप बॉलचं हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. अर्थातच अजित सोंदळकर यांच्या खांद्यावरती दिली जाते टीप बॉलच्या षटकाची जबाबदारी. 18 मध्ये 52ची आवश्यकता 18 चेंडूमध्ये बनवायच्या. 52 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती आपण विकी पुजारीला पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आणखीन एक स्पर्धा ग्रामीण खेळाडूंसाठी असणारा, अर्थातच आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीण अंतर्गत स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे आयोजित बंटी पाटील चषक 2026चा रणसंग्राम येत्या 12 एप्रिल ते 16 एप्रिलला होणार आहे. D90 स्पर्धा असणार आहे आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, अर्थातच रोख रक्कम 1,01,000 रुपये व आकर्षक चषक. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 51,001 रुपये व आकर्षक चषक. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये व आकर्षक चषक. या स्पर्धेचे मुख्य संयोजक अर्थातच अभि पाटील सर, संस्थापक अध्यक्ष करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं खास आकर्षण अर्थातच सुरभी लाईट्स अँड साऊंड च्या माध्यमातून सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. स्ट्रायकिंग एंड वरती अर्थातच आपण पाहतोय विकी पुजारी. समोरच्या दिशेने फटका इथे केला. डीपलून प्रोटेक्शन येतंय. सुशील बुर्ले आले. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय, थांबवला गेलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी, मात्र इथे पुन्हा एकदा थांबवलंय. एकच धाव फलकावरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या अर्थातच 36 आकड्यावरती. 17 मध्ये 51ची गरज आहे. 17 मध्ये बनवायच्यात 51 धावा. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. 5वं षटक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती. अजित सोंदळकर टेप बॉलचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर शिवाजी डुब्बल सर्व त्यांच्या साथीने माळी सर यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान आता रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. गजानन गुरव बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 3रा. आणखीन एक विकेट फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? अर्थातच साताऱ्याचा हार्दिक पांड्या, साताऱ्याचा सुपरस्टार बॅटर मयूर कुंभार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सातारा जिल्ह्यातील सध्याच्या घडीला चर्चित असणारं हे नाव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर मयूर कुंभार. 36 आकड्यावरती 3री विकेट आणि प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय, मयूर कुंभार इतक्या लेट का आलाय असा प्रश्न प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने पडलाय. खेळाडूकडे क्षमता आहे, ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय.
लोअर फुल टॉस सर बॅटने ड्राईव्ह केलं जात आहे. फटका चांगला केला गेला. गॅप शोधला. क्षेत्ररक्षण देखील दमदार आहे. सुशील बुर्ले टाळ्यांचा गजर होतोय सुशील बुर्लेसाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. धावा वाचवल्या 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये. धाव फलकावरती आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 38 या आकड्यावरती आवश्यकता 15 मध्ये 49 धावांची या 15 मध्ये बनवायच्या आहेत. 49 धावा. या सामन्यामध्ये पराभव म्हणजेच काय तर स्पर्धेतलं अस्तित्व संपुष्टात येणार. त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ करफीर अर्थातच आकाश भास्कर सर यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फटका इथे फसला. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक धावताय तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल परतले दुसऱ्या धावेसाठी. दरम्यान 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या अर्थातच 40 या आकड्यावरती. 40 ऑन दी बोर्ड. 14 मध्ये 47 ची आवश्यकता आहे. 14 मध्ये बनवायच्या आहेत 47 धावा. आता या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर बॅकफुट वरती गेलाय एएस स्पोर्ट्स तपोवनचा संघ. मात्र इथून कमबॅक करायचंय. इथून या मॅच मध्ये पुनरागमन करायचं आणि ती क्षमता या 2 खेळाडूंकडे आहे. रिव्हर्सचा प्रयत्न. स्विच हिटचा प्रयत्न. स्विंग अँड मिस चाललाय सर विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावा रोखल्यात. धावा इथे रोखल्यात. स्विंग होणारा बॉल. टेप बॉलची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 40 या आकड्यावरती धावसंख्या मात्र रोखली जाते. 40 ऑन दी बोर्ड. 13 मध्ये आवश्यकता 47 धावांची आहे. समीकरण दूर चाललंय. 2 आयकॉन खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विकी पुजारी आणि त्याचबरोबर मयूर कुंभार. यावेळेस इथे कॅश ड्रॉप झाली आहे. जेल सोडलाय. नंदू उल्पे चुकी झाली आहे. हा जेल महागात पडणार का याचं उत्तर येणाऱ्या 12 चेंडूवरती लिहिलंय. कारण 5 षटकांचा खेळ समाप्त. फक्त आणि फक्त 40 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडू. या 12 चेंडू मध्ये गरज असणार आहे 47 धावांची. तोपर्यंत ऐकूया डीजेचा थरार टीएस पॉवरच्या गाण्याकडे वळतोय. थँक्यू सो मच डीजे. 6वं षटक हाताळण्याची जबाबदारी अर्थातच दिली जाते. सुशील बुर्ले सांगली एक्सप्रेस. सुशीलच्या खांद्यावरती जबाबदारी 6व्या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती मयूर कुंभार साताऱ्याचा खेळाडू. आयकॉन वर्सेस आयकॉनचं हे बॅटल. आयकॉन वर्सेस आयकॉनची ही लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 मध्ये 47 ची आवश्यकता आहे. पहिला बॉलवर फटका. मयूर कुंभार आला आणि त्याच्या पाठ पडून हा मोठा धमाका आलाय. षटकार 6 धावेसाठी. आल्या षटकार ठोकला. आल्या ही ताकद आहे या खेळाडूची आणि समोरच्या दिशेने फटक्यांसाठी ओळखला जातो. अगदी आपण पाहिलं तर टार्गेट करतो समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने टार्गेट करतो आणि यावेळेस देखील तोच प्रयत्न. पुन्हा एकदा मयूर कुंभार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. 46 धावा धाव फलकावरती. आवश्यकता 11 मध्ये 41 धावांची. 11 मध्ये बनवायच्यात 41 धावा. एएस स्पोर्ट्स तपोवनचा संघ अगदी आपण पाहिलं तर आता नजरा असणार आहे या 2 आयकॉन खेळाडूंवरती. त्याचबरोबर आपण जी स्पर्धा पाहिली बंटी पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त बंटी पाटील चषक ही स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण उपारडे येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. यावेळेस दांडी गोल केली आहे. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. अर्थातच विकेट मिळते. धक्का क्रमांक 4. मयूर कुंभार बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच डीजे. त्याचबरोबर आणखीन एक स्पर्धा क्रिकेट रसिकांसाठी. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनाथ चषक
भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेश क्षीरसागर फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,26,000 रुपये 666 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 66,666 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं अर्थातच उपांत्य फेरीतील संघांना 12,666 रुपये आणि त्याचबरोबर खेळाडूंसाठी विशेष पारितोषिक देखील असणार आहे. येत्या 13 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 पेव्हिलियन ग्राउंड कसबा बावडा कोल्हापूरच्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय. राकेश आले आहेत. पहिला बॉल इथे डॉट आल्या निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सुशील बुर्ले महत्वाची विकेट मिळवल्या. वाईड यॉर्करचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते, माघारी परतावा लागतंय. अर्थातच आपण पाहिलं ओके विकेट घेतलेले नाही आहे दरम्यान आपण पाहिलं तर एक धाव आल्या 22च्या स्वरूपात ही सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता 47 या आकड्यावरती 47 ऑन दी बोर्ड. खराब चेंडू हुक केला. धावा केला बुक. विकी पुजारीच्या बॅटमधून आलाय खराब चेंडूवरती बँडेड चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 51 या आकड्यावरती 51 ऑन दी बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये 36 ची आवश्यकता आहे. 7 मध्ये आता 36 धावा काढायच्या आहेत. विकेटचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. थेट नंदू उल्पेच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. डॉट बॉल आलाय. धावा इथे मात्र रोखला जात आहे. षटक क्रमांक 6 ची सांगता झाली आहे. धावसंख्या अर्थातच 51 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 6 मध्ये 36 ची गरज आहे. त्याचबरोबर आपण अगदी जर पाहिलं तर आणखीन एक खुशखबर प्रेक्षक वर्गांसाठी देखील असणार आहे. वैभव सुळे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अखेरच्या षटकामध्ये. गडमुडशिंगी एक्सप्रेस वैभव सुळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वरती फटका. क्षेत्ररक्षक सौरभ महापुरे दूर राहत आहेत. धावा मिळतात त्याच्यावर. आलाय राकेशच्या बॅटमधून हा चौकार. निश्चितच चौकार आलाय. चौकाराने काम बनणार नाहीये. षटकारांची भाषा बोलणं गरजेचं होतं. 5 मध्ये आवश्यकता आता असणार आहे. 32 धावांची 5 मध्ये बनवायच्यात. 32 धावा अगदी आपण या मॅच मध्ये पाहिलं तर राकेश आहे स्ट्रायकिंग एंड वरती. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर विकी पुजारी एक हाती खिंड लढवत असताना पाहायला मिळतात. फटका इथे फसलाय. खाली क्षेत्र वॅकन्स एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरी सिंगलच कंप्लीट झाले. एका डावीवरती इथे समाधान राहावं लागतंय. सर्जेराव नाळे सर दत्तदूत डेअरी चेअरमन यांचं देखील इथे आगमन झालंय. सर्जेराव नाळे सर मी आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय.
आणि त्याचबरोबर आदरणीय रघुनाथ गोसावी सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत सर. आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 4 मध्ये 31ची आवश्यकता. या सामन्यामध्ये आता पूर्णपणे पकड मजबूत केली आहे गौरी स्पोर्ट्स समर्थ 11 बापू प्रेमी संघाने. फटका केलाय, फटका इथे फसलाय. सुशील बुर्ले येत आहे, जजमेंट झाले आणि आता चुकी होणार नाही, माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 5वा. विकी पुजारी आयकॉन खेळाडू बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. विषयावरती आता अर्थातच पकड मजबूत केली आहे, म्हणजेच गौरी 11 वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरवाडी संघाने. कारण आता या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळते. 3 मध्ये 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आता अर्थातच क्वालिफायर 2 च्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सुशील बुर्ले बॅक टू बॅक ची विकेट आली आहे. दुसरा धक्का लगातारचा बसलाय. फलंदाज आल्या पावले माघारी. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 6वा. नवीन बॅटर सूरज तिवले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. 56 या आकड्यावरती धावसंख्या. 56 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. सूरज तिवले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. चला, जो बाहेर बॉल आहे तो बॉल आतमध्ये टाकायचा आहे. वाईट आल्या. वाईट प्लस वाईट आला. एक्स्ट्रा धाव फलकावरती आपण पाहणार आहोत. डॉट बॉल येतोय. आता मात्र आपण पाहिलं तर पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाले. आता एक धाव फलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावत आहे. 58 या आकड्यावरती धावसंख्या. 1 मध्ये आवश्यकता 29 धावा. म्हणजेच काय तर या स्पर्धेच्या क्वालिफायर 2 च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. अर्थातच गौरी 11 वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कणेरवाडी संघाची वाटचाल सुरू झाली आहे. क्वालिफायर 2 मध्ये दाखल झालाय. अर्थातच गौरी 11 वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कणेरवाडीचा संघ ठरलाय क्वालिफायर 2 मध्ये जाणारा संघ. आणि यानंतरचा होणारा सामना असद फायटर संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. गौरी 11 वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कणेरवाडीचा संघ. दोन्ही संघांमध्ये हे बॅटल क्वालिफायर 2 चा आपल्याला पाहायला मिळणार आहे.